Welcome again. Halogen derivatives of alkanes and अरिन्स हा जो आपला टॉपिक आहे याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत बरेचसे पॉईंट्स क्लिअर केलेले आहेत. लास्ट लेक्चरला आपण त्याच्यामधला सेट-जेप्स रूल, त्याचे एक्झाम्पल्स आणि बीटा इलिमिनेशनच्या ज्या रिॲक्शन्स आहेत इथपर्यंतचा पार्ट घेतलेला. आज आपण पुढचा पार्ट बघणार आहे. ह्या टॉपिकमधला रिॲक्शनशी रिलेटेड आहे, रिॲक्शन विथ ॲक्टिव्ह मेटल्स. ओके, असं टायटल आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला अल्किल हलाइडला ॲक्टिव्ह मेटल मॅग्नेशियम बरोबर ट्रीट करायचं आहे. मॅग्नेशियम आपल्याला माहिती आहे हा जो एलिमेंट आहे हा यस ब्लॉकचा एलिमेंट आहे रिगार्डिंग टू दी सेकंड ग्रुप. अल्कलाइन अर्थ मेटलशी रिलेटेड मॅग्नेशियम हा एलिमेंट आहे. आणि मॅग्नेशियम हा आपल्याला माहिती आहे डायव्हॅलंट असतो. ते डायव्हॅलंट याचा अर्थ काय, तर तो 2 बॉन्ड फॉर्म करू शकतो. ॲटॉमिक नंबर त्याचा 12 आहे आणि आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर कन्सिडर केलं तर त्याच्या व्हॅलन्स शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन राहतात. यस सब शेल ही लास्ट शेल असती, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात आणि ते 2 इलेक्ट्रॉन आहेत हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत आणि त्याच्या साह्यानं किंवा त्याच्या हेल्पनं तो 2 बॉन्ड फॉर्म करू शकतो. त्यामुळे त्याला डायव्हॅलंट म्हटलं जातं. ओके, मग ह्या डायव्हॅलंट कॅरेक्टरचाच यूज करून हा जो मॅग्नेशियम हा जो आपला मेटल आहे हा अल्किल हलाइड बरोबर रिॲक्ट होतो. आणि ही रिॲक्शन जी आहे त्याला एक टिपिकल टायटल आहे विच इज नोन ॲज अ ग्रिग्नार्ड्स रिएजंट. ग्रिग्नार्ड्स रिएजंटचं फॉर्मेशन कसं होतं हे आज आपण शिकणार आहे. तर बघा, ह्या रिॲक्शनमध्ये काय करायचं आहे आपल्याला, आपले जे अल्किल हलाइड्स आहेत त्यांना आपल्याला ॲक्टिव्ह मेटल मॅग्नेशियम बरोबर रिॲक्ट करायचं आहे इन प्रेझन्स ऑफ अ ड्राय इथर. आणि जेव्हा ड्राय इथर बरोबर ज्या प्रेझन्समध्ये जेव्हा हे मॅग्नेशियम इलेमेंट अल्किल हलाइड बरोबर रिॲक्ट होणार तेव्हा आम्ही काय म्हटलं की हा डायव्हॅलंट आहे, म्हणजे हा 2 बॉन्ड फॉर्म करतो. म्हणजे मॅग्नेशियम 2 साईडनं बाइंड होतो. तर बाइंड होत असताना एका साईडनं तो अल्किल ग्रुपला बाइंड करतो आणि दुसऱ्या साईडनं तो हलाइडला बाइंड करतो. आणि प्रोडक्टमध्ये मिळत असताना आपल्याला असा प्रोडक्ट मिळेल. यू कॅन सी हिअर RMgX. रीड करताना जसं दिसतंय तसं रीड करायचं आहे. त्याचं नाव कसं आहे बघा, त्याचं अल्किल मॅग्नेशियम हलाइड. अल्किल मॅग्नेशियम हलाइड ह्यालाच ग्रिग्नार्ड्स रिएजंट असं कन्सिडर केलं जातं. आता हा जो ग्रिग्नार्ड्स रिएजंट आहे ना ह्याला ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड असं पण म्हटलं जातं. काय म्हणायचं याला, ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. ऑर्गॅनोमेटॅलिक ह्या शब्दाचा अर्थ काय बघा, मेटल हा तुमचा कार्बनला लिंक असतो. मग आता इथं तुमचा मॅग्नेशियम हा इलेमेंट जो आहे तो इथं कुठं लिंक झाला आहे तर आरला लिंक झाला आहे. आर म्हणजे तुमचा कार्बन आहे. आणि असे जे कंपाऊंड असतात ज्याच्यामध्ये मेटलचं डायरेक्टली लिंकिंग जे आहे कार्बनला असतं त्याला ऑर्गॅनोमेटॅलिक असं म्हटलं जातं. मग हा ग्रिग्नार्ड्स रिएजंट जो आहे हा ऑर्गॅनोमेटॅलिक ह्या कॅटेगरीमधला येतो. आणि जनरली ह्याचं प्रिपरेशन बघितलं तुम्ही, जनरल रिॲक्शन झाली ही. ह्याचं एक्झाम्पल बघा, अल्किल हलाइड जर आपण मिथिल क्लोराईड घेतलं आणि त्याला मॅग्नेशियम बरोबर रिॲक्ट केलं इन प्रेझन्स ऑफ अ ड्राय इथर, सेम वे हा मॅग्नेशियम एका साईडनं मिथिल ग्रुपला अटॅच होईल, एका साईडनं Clला अटॅच होईल आणि प्रोडक्टमध्ये मिळताना मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड असा ग्रिग्नार्ड्स रिएजंट तयार होईल. समजते ना, अशा सोप्या रिॲक्शन आहेत. ॲक्टिव्ह मेटल बरोबर जेव्हा अल्किल हलाइड रिॲक्ट होतात तेव्हा अशा टाईपचे रिॲक्टिव्ह कंपाऊंड ह्यातनं तयार होत असतात. आता हे जे ग्रिग्नार्ड रिएजंट आहेत हे हायड्रोजन अटॅच असणाऱ्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट बरोबर सुद्धा रिॲक्ट होतात आणि त्यातनं पण एक टिपिकल टाईपच्या रिॲक्शन मिळतात. हायड्रोकार्बनचं प्रिपरेशन होऊ शकतं. याचं एक एक्झाम्पल इथं दिले बघा, ग्रिग्नार्ड्स रिएजंट आहे RMgX, हा अल्कोहोल बरोबर रिॲक्ट झाला आहे. आता अल्कोहोलमध्ये हा हायड्रोजन जो आहे, हायड्रोजन हा अटॅच आहे कशाला बघा, इलेक्ट्रोनिगेटिव्हशी रिलेटेड कन्सिडर करते. ऑक्सिजन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि त्याला तो अटॅच आहे. मग ही जेव्हा रिॲक्शन होणार तेव्हा ह्याच्यामधनं हा MgX आणि हा ओव्हरऑल CH3O म्हणजे अल्कॉक्सी ग्रुप जो आहे हे सगळं तुमचं बाय प्रोडक्टमध्ये निघून जाईल आणि हा R जो आहे हा डायरेक्टली ह्या Hला लिंक होऊन ह्याच्यामधनं अल्केनचं फॉर्मेशन होईल आणि बाय प्रोडक्टमध्ये वी कॅन से अल्कॉक्सी मॅग्नेशियम हलाइड हा बाय प्रोडक्ट जाईल. अल्कॉक्सी का म्हटलं तर हा CH3 ग्रुप आहे म्हणजे अल्किल ग्रुप.
प्लस ऑक्सिजन, अल्कॉक्सी, म्हणजे जनरली आर असते इथं. आता तर मिथेन आहे म्हटल्यानंतर हे आपण ह्याचं बाय प्रोडक्टचं नेम कसं देऊ शकतो, दिस इज मिथॉक्सी मॅग्नेशियम हॅलाइड असं पण आपल्याला सांगता येईल. समजते. अशा टाईपच्या रिॲक्शनसुद्धा हे ग्रिग्नार्ड्स रिएजंट देतात. याच्यावरती तुम्हाला MCQ येऊ शकतो बघा मुलांनो. ग्रिग्नार्ड्स रिएजंट अल्कोहोलबरोबर रिॲक्ट झाल्यानंतर ओव्हरऑल हायड्रोकार्बनचं फॉर्मेशन ते देतात. त्याच पद्धतीनं अमोनियाबरोबर पण रिॲक्ट करता येतं आपल्याला त्याला. आता जेव्हा अमोनियाबरोबर रिॲक्ट होणार हा ग्रिग्नार्ड्स रिएजंट, तेव्हा ह्याच्यामधनं सुद्धा अमोनियामध्ये 3 हायड्रोजन आहेत. त्याच्यापैकी हे 2 हायड्रोजन म्हणजे हा अमाइन ग्रुप एवढा ओव्हरऑल NH2 Mg आणि X हे बाय प्रोडक्टमध्ये, आणि हा R जो आहे हा डायरेक्टली Hला लिंक होऊन ह्याच्यामधनं सुद्धा अल्केनचं फॉर्मेशन झालेलं बघायला मिळेल. ओके. हे एकंदरीत ग्रिग्नार्ड्स रिएजंटच्या प्रिपरेशनची मेथड झाली. हे कसे तयार केले जाते ह्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला येतो, हाऊ दी ग्रिग्नार्ड्स रिएजंट इज प्रिपेअर्ड असा क्वेश्चन विचारला. सोपी रिॲक्शन आहे. आपल्याला काय करायचं आहे, अल्किल हलाइडला ॲक्टिव्ह मेटल मॅग्नेशियम बरोबर रिॲक्ट करायचा इन प्रेझन्स ऑफ अ ड्राय इथर. समजलं असेल असे अपेक्षा आहे. त्याच रिॲक्शनशी रिलेटेड ॲक्टिव्ह मेटल आता आपल्याला घ्यायचं आहे सोडियम. आता सोडियम बरोबर आपल्याला अल्किल हलाइडला रिॲक्ट करायचं आहे. आणि ही जी रिॲक्शन आहे ॲक्टिव्ह मेटल सोडियम बरोबर जेव्हा अल्किल हलाइड रिॲक्ट होतात, दिस रिॲक्शन इज नोन ॲज अ वुड्स रिॲक्शन. मगाची आपण बघितली ग्रिग्नार्ड्स, नाव दिस इज अ वुड्स सिंथेसिस ऑर वुड्स रिॲक्शन. आता ही रिॲक्शन तुम्हाला लास्ट इयरला झाली 11th तीच परत एकदा इथं रिपीट आहे. सोपी रिॲक्शन आहे. आता जेव्हा अल्किल हलाइडला आपण रिॲक्ट करतो मेटॅलिक सोडियम बरोबर सेम वे इन प्रेझन्स ऑफ अ ड्राय इथर, तेव्हा ह्याच्यामधनं तुम्हाला हायर अल्केनचं प्रिपरेशन झालेलं बघायला मिळतं. आणि बाय प्रोडक्टमध्ये ओव्हरऑल सोडियम हा जो तुमचा जो मेटॅलिक सोडियम घेतला आहे आपण, तो हॅलोजन बरोबर कंबाईन होऊन तो बाय प्रोडक्टमध्ये निघून जाईल. बघा जनरल रिॲक्शन इथं दिसते. तर 2 मोलेक्युल्स घेतलेले आहेत अल्किल हलाइडचे, RX आणि इकडे एक घेतला आहे RX. तर हे 2 घेतल्यामुळं ॲक्टिव्ह मेटल सोडियम पण 2 टाइम्स इथे घेतलेलं आहे. बाय प्रोडक्टमध्ये जात असताना कसं हे Na प्लस आहे, X हे मायनस येणार, R प्लस प्लस येणार. आणि मग अपोजिट अट्रॅक्शननुसार हे 2 X आणि हा 2 Na जे ॲटम आहेत ते NaXच्या फॉर्ममध्ये बाय प्रोडक्टमध्ये जाईल आणि R आणि R हे एकामेकाला लिंक होऊन हायर अल्केन तयार झालेला तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे वूड सिंथेसिसचा मेन हे काय आहे बघा एम, की अल्किल हलाइडला हायड्रोकार्बन्समध्ये कन्वर्ट करता येतं किंवा अल्किल हलाइडपासून हायर अल्केन प्रिपेअर करायला वूड सिंथेसिस वापरलं जातं. वूड सिंथेसिसची रिॲक्शन यूज केली जाते. क्लिअर स्टुडंट. हे झालं जनरल एक्झाम्पल किंवा जनरल रिॲक्शन. त्याचं एक एक्झाम्पल बघा इथं दिलं आहे. समजा इथिल क्लोराईड घेतलं. इथिल क्लोराईडचा फॉर्म्युला C2H5Cl. ह्याचा हा एक मोलेक्युल आहे आणि ह्या साईडला पण दुसरा सेम तसाच घेतला. Na बरोबर रिॲक्ट केलं, सेम Na आणि Cl हे सगळं कंबाईन होऊन बाय प्रोडक्टमध्ये जाईल आणि हे C2H5 आणि ओव्हरऑल हे C2H5 हे 2 एकत्र येऊन ह्याच्यामधनं टोटल 4 कार्बनची लॉंग चेन म्हणजे तुम्हाला यातनं ब्युटेनचं सिंथेसिस झालेलं बघायला मिळेल. बाय प्रोडक्टमध्ये ट्वाईस NaCl हा निघून जाईल. ही वूड सिंथेसिसची रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये आपण अल्किल हलाइडचं कन्वर्जन हायर अल्केन हायड्रोकार्बनमध्ये केलं. आता ह्या रिॲक्शनवरती थोडे लिमिटेशन्स येतात. देर आर सम लिमिटेशन्स ऑल्सो. तर लिमिटेशन काय आहे बघा. समजा इथं जर मिक्सचर घेतलं आपण अल्किल हलाइडचं, आता दोन्ही ही रिॲक्शन जर बघितली आपण, इथं इथिल क्लोराईड घेतलं, इथं पण इथिल क्लोराईडच घेतलं. समजा चेंज केलं, एका साईडला मिथिल ब्रोमाइड घेतलं, एका साईडला इथिल ब्रोमाइड घेतलं, वेगवेगळे अल्किल हलाइड घेतले डिफरंट. आता हे जेव्हा सोडियमच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्ट होणार इन प्रेझेन्स ऑफ अ ड्राय इथर, तर त्याच्यातनं मिक्सचर मिळणार तुम्हाला अल्केनचे. इथं कसं एकच ब्युटेन मिळाला तुम्हाला, पण असे जर 2 वेगवेगळे घेतले तर प्रोडक्टमध्ये तुम्हाला वेगवेगळे अल्केनचे मिक्सचर मिळतात किंवा सेल्फ कपलिंग प्रोडक्ट मेजर असे कन्सिडर केले जातात किंवा क्रॉस कपलिंग जे प्रोडक्ट असतात ते मायनर कन्सिडर केले जातात. सेल्फ कपलिंग म्हणजे काय, तर म्हणजे स्वतःबरोबरच स्वतः तो कपल होतो. आता मिथिल ब्रोमाइड घेतला तर ह्याच्याबरोबरच हा कपल होऊन एक प्रोडक्ट मिळेल किंवा ह्याच्याबरोबरच सेम हाच परत कपल होऊन एक प्रोडक्ट मिळेल. आणि दुसरी पॉसिबिलिटी काय, हे एकामेकाबरोबर कपल होऊन
एक प्रोडक्ट मिळेल. म्हणजे असे प्रोडक्ट ह्यातनं पॉसिबल राहतात. एकच डेफिनाईट प्रोडक्ट आपल्याला मिळत नाही. आणि म्हणजे सेल्फ कपलिंग होऊन प्रोडक्ट ह्यातनं मिळतात ना, ते मेजर प्रोडक्ट असतात. आणि क्रॉस कपलिंगनं मिळणारे हे मायनरमध्ये जातात. आता ह्याचं सेल्फ कपलिंगचे 2 प्रोडक्ट इथं तुम्ही बघू शकता. आता बघा इथं सेल्फ कपलिंगमध्ये जर आपण कन्सिडर केलं, मी मगाशी सांगितलं ते सेम त्या पद्धतीनं, समजा हाच ह्याच्याबरोबर कपल झाला तर ह्याच्यामधनं म्हणजे 2 टाइम्स जर कन्सिडर केलं आहे तर CH3 आणि CH3 म्हणजे मिथेनचं कन्वर्जन इथेनमध्ये झालेलं बघायला मिळेल. सेम वे ह्याच्याबरोबरच हा परत कपल झाला तर परत एकदा C2H5 येणार आणि मग सेल्फ कपलिंगनं तुम्हाला ब्युटेन मिळेल. क्रॉस कपलिंग जर कन्सिडर केलं तर ओव्हरऑल ह्याचे हे 2 कार्बन आहेत आणि ह्याचा 1 कार्बन, 2 आणि 1 टोटल 3 कार्बनशी रिलेटेड कपलिंग होऊन ह्याच्यामधनं प्रोपेन हा मायनर प्रोडक्ट ह्याच्यामधनं तयार झालेला बघायला मिळेल. ओके, मग लक्षात काय ठेवा, इथं MCQ तुम्हाला याच्यावरती येऊ शकतो. वेगवेगळे 2 मिक्सर जर दिले ना अल्किल हॅलाइडचे आणि जर त्याचं वूड सिंथेसिस कॅरी आउट केलं तर लक्षात ठेवा सेल्फ कपलिंगचे प्रोडक्ट हे मेजर असतात. तुम्हाला ह्याच्यामध्ये अशी रिॲक्शन देतील आणि ऑप्शनमध्ये वेगवेगळे प्रोडक्ट येतील. अशा टाईपमध्ये क्वेश्चन काय येईल ह्याच्यावरती, मेजर प्रोडक्ट कुठला असेल ओळखा. सेल्फ कपलिंगनं जे तयार होणार ना ते मेजरमध्ये येणार, जे क्रॉस कपलिंगनं होतील ते मायनर असणार. हे एवढं व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आत्ताच्या झालेल्या ह्या दोन्ही रिॲक्शन जे आहेत हे दोन्ही रिॲक्शन तुम्ही केअरफुली स्टडी करायचे, ज्याच्यावरती डेफिनेटली क्वेश्चन असतात. गिग्नार्ड्स रिएजंट घ्या किंवा वूड सिंथेसिस घ्या, दोन्ही रिॲक्शन व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आता हा आजचा इथंपर्यंतचा जो आपला पार्ट झाला आहे हा सगळा ओव्हरऑल अल्किल हॅलाइडशी रिलेटेड आहे. आपला टॉपिक 2 पार्टमध्ये डिवाइड केला आहे, लक्षात ठेवा, हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरेन्स. इथंपर्यंतचा आजचा आपला पार्ट आपण हॅलो अल्केन्स बघितले, म्हणजे R-X हे सगळे कंपाऊंड इथंपर्यंत बघितले. म्हणजे अल्किल हॅलाइड ह्याचं प्रिपरेशन, ह्याच्या प्रॉपर्टीज, ओके, केमिकल रिॲक्शन्स, हा पार्ट इथंपर्यंत. इथून पुढं तुम्हाला आता आपल्याला काय बघायचं आहे, AR-X म्हणजे हॅलो अरेन्स बघायचे आहेत. ओके, हॅलो अरेन्स म्हणजे काय बघा, किंवा त्याला अरिल हॅलाइड्स असं म्हटलं जातं. आपण चॅप्टरच्या 2nd पार्टमध्ये गेलो आहे आता. हॅलो अरेन्स इट इज ऑल्सो डेझिग्नेटेड ॲज AR-X किंवा डायरेक्टली बेन्झिन रिंग जर कन्सिडर केली, त्याला जर हॅलोजन जोडला तर अशा टाईपचे जे हायड्रोकार्बन असतात त्यांना ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स किंवा अरिल हॅलाइड्स किंवा हॅलो अरेन्स असं म्हटलं जातं. आता ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये 1 or more हायड्रोजन ॲटम हे 1 or more हॅलोजननं रिप्लेस केलेले असतात. लक्षात येते ना मी काय सांगते ते. तर इथं बघा, इथं तुम्हाला काय दिसतंय तर बेन्झिनची रिंग आहे. आपल्याला माहिती आहे बेन्झिनचा फॉर्म्युला काय आहे, C6H6, 6 कार्बन 6 हायड्रोजन. आता इथं 6 हायड्रोजन आहेत. ह्या 6 हायड्रोजनपैकी समजा 1 किंवा 2 किंवा 3 इन सो ऑन जर हायड्रोजन आपण रिप्लेस केले कशानं, हॅलोजननं, तर ते झालं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हॉट, ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. समजते, कारण बेन्झिनची रिंग आपण त्याला ॲरोमॅटिक कंपाऊंडचा पॅरेंट म्हणतो. ऑल ॲरोमॅटिक कंपाऊंड जे आहेत त्या सगळ्यांचा त्याला पॅरेंट म्हणून कन्सिडर केलं जातं. मग ह्या रिंगमधला एखादा हायड्रोजन 1 घ्या, 2 घ्या किंवा 3 घ्या, जर रिप्लेस केले आपण हॅलोजननं तर ते झाले ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनचे हॅलोजन डेरिव्हेटिव्स. मग ह्याच्यामध्ये एक्झाम्पल दिले बघा, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मोनो हॅलोजन याचा अर्थ काय, 6 हायड्रोजन आहेत म्हणजे हायड्रोजन कसे येणार बघा, ओव्हरऑल 1 2 3 4 5 and 6. इथला हायड्रोजन रिप्लेस केला कशानं, एक्सनं रिप्लेस केला, म्हणजे हा मोनो हॅलोजन. एकच हॅलोजन रिप्लेस केला, मोनो हॅलोजन. समजा 2 हायड्रोजन रिप्लेस केले डाय हॅलोआरिन, 3 हायड्रोजन रिप्लेस केले ट्राय हॅलोआरिन. ओके, आणि समजा 3पेक्षा जास्त केले पॉली हॅलोआरिन्स. समजते ना, म्हणजे आपण जसं हायड्रोजन रिप्लेस करणार तसे त्याचे प्रिफिक्सेस चेंज होत जातील. मोनो म्हणजे 1, डाय म्हणजे 2, 3 ट्राय म्हणजे 3 आणि पॉली म्हणजे मेनी. ओके, क्लिअर. हे झालं क्लासिफिकेशन ऑफ हॅलोआरिन्स. सोपं आहे. डिपेंडिंग अपॉन दी रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम हे क्लासिफाय होतात. क्लिअर, समजले. पुढचा पॉईंट आहे नोमेनक्लेचर.
आता नोमेनक्लेचर जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा जसं आपण अल्किल हलाइडचं नोमेनक्लेचर बघितलं त्याच पद्धतीनं अरिल हलाइडचं नोमेनक्लेचर येतं. 2 सिस्टीम्स आर देअर. पहिली सिस्टीम आहे कॉमन नेम सिस्टीम आणि दुसरी सिस्टीम आहे IUPAC नेम सिस्टीम. आता कॉमन नेम सिस्टीम जे आहे त्याच्यामध्ये मोनोहॅलोजन, डायहॅलोजन आणि ट्रायहॅलोजन ह्याच्यासाठी आणि पॉलीहॅलोजनसाठी थोडेसे चेंजेस आहेत. आता मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह जे आहे किंवा मोनोहॅलोअरिन जे आहे त्यांना डायरेक्टली हॅलोबेन्झीन असं कन्सिडर केलं जातं. फॉर एक्झाम्पल बघा, हे एक्झाम्पल बघा, मोनोहॅलोअरिन आहे. तर बेन्झीन रिंगला इथं Cl आहे. मोनोहॅलो म्हटले ना, हॅलो म्हटल्यानंतर जो हॅलोजन असेल तसं नेम येणार त्याचं. Cl असेल तर क्लोरो, Br असेल तर ब्रोमो, आयोडीन असेल तर आयोडो आणि मग हॅलोअरिन फॉलोड बाय दी नेम आरिन. मग ह्याचं नाव काय येणार, कॉमन नेम क्लोरोबेन्झीन. समजा Br असेल तर ब्रोमोबेन्झीन, समजा आय असेल तर आयोडोबेन्झीन. अशा फॉर्ममध्ये मोनोहॅलोजनचे कॉमन नेम्स येतील. सोपं आहे. डायहॅलोजन असतील ना, म्हणजे डायहॅलो 2 वेळेला एक्स असेल तर त्याच्यामध्ये आर्थो, मेटा, पॅरा असे प्रिफिक्सेस येतात आणि फॉलोड बाय दी हॅलोबेन्झीन असं त्याचं नाव एंड केलं जातं. आता माहिती आहे आपल्याला बेन्झीन रिंग जर कन्सिडर केली, समजा ही बेन्झीन रिंग आहे तर आपल्याला माहिती आहे ह्याला 1 नंबर, 2 नंबर, 3, 4, 5 आणि 6, 1, 2, 1, 6 पोझिशन असतं, त्याला आर्थो म्हणतो आपण. 1, 3, 1, 5 पोझिशन मेटा पोझिशन, 1, 4 पोझिशनला आपण पॅरा पोझिशन म्हणतो. ह्याची आयडिया असेल तुम्हाला, बेसिक आयडिया. मग त्या प्रिफिक्सेस आधी कन्सिडर केले जातात आणि मग त्याच्याशी रिलेटेड समजा डायहॅलोजनशी रिलेटेड जर कन्सिडर केलं तर बघा इथं आता हा डायहॅलो अरिन आहे. याच्यामध्ये काय दिसतंय तर 2 वेळेला Br आहे. आता Br जर कन्सिडर केला तर हा 1, 2 पोझिशनला आहे, म्हणजे पोझिशन आली तुमची आर्थो. आणि कुठला हॅलोजन आहे तर ब्रोमो आहे. किती वेळेला आहे, 2 वेळेला, म्हणजे हा काय झाला आर्थो डायब्रोमो फॉलोड बाय दी पॅरेंट बेन्झीन. सेम त्या पद्धतीनं ही 1, 3 पोझिशन येणार. 1, 3 पोझिशन म्हणजे मी कुठली सांगितली, मेटा पोझिशन. मग हा मेटा डायक्लोरो 2 वेळेला Cl आहे, त्यामुळं मेटा डायक्लोरो बेन्झीन. ओके. आता हे 1, 4 पोझिशन आलं पॅरा डाय आयोडो बेन्झीन. अशा फॉर्ममध्ये मग हे डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह जे आहेत अरिन्समधले त्याचे नेम्स असे येतील. फॉर दी ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज त्याच्यासाठी रूल काय बघा, सिमेट्रिकल प्रिफिक्स यूज केलं जातं प्लस हॅलोबेन्झीन हा रूल आहे. तर सिमेट्रिकल प्रिफिक्स जर कन्सिडर केलं म्हणजे ओव्हरऑल ट्रायहॅलोबेन्झीनशी रिलेटेड बघा इथं एक्झाम्पल दिलं आहे. ट्रायब्रोमो दिसतोय, पोझिशन कुठले आहेत 1, 3 देन ओव्हरऑल 5, 1, 3, 5. सिमेट्रिकल ट्रायब्रोमो सिमेट्रिकल याचा आता ह्याला जर आपण कट केलं ना, ओव्हरऑल 3 भाग केले तर समान 3 भाग होतात ह्याचे, त्यामुळे सिमेट्रिकल ट्रायब्रोमो बेन्झीन असं कन्सिडर केले. मग IUPACने याचा नेम पोझिशनवरनं दिलं जातं. ओके. तर हे कॉमन नेम्स झाले. IUPACमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, IUPAC नेम पण ह्याचे सोपे आहेत. ह्याच्यामध्ये काय केलं आहे बघा, नंबर यूज केले जातात, पोझिशन थोडक्यात 1, 2, 3, 4, 5, 6 असे नंबर यूज केले जातात आणि त्या रिलेटिव्ह पोझिशन सबस्टिट्युएंटच्या किंवा हॅलोजनच्या इंडिकेट करतात आणि फॉलोड बाय दी पॅरेंट बेन्झीन पॅरेंट कन्सिडर केला जातो. तेच एक्झाम्पल घेऊया आपण. आता बघा मोनोहॅलोजनमध्ये क्लोरोबेन्झीन घेतले, तर क्लोरोबेन्झीनचं नेम ॲज इट इज क्लोरोबेन्झीन ठेवले तर 1 पोझिशन येणार. ब्रोमोबेन्झीनच्या बाबतीत ब्रोमोबेन्झीन, आयोडोबेन्झीनच्या बाबतीत. आता हे जे आहेत ना, हे मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह जे आहेत ह्यांचे जे नेम्स आहेत कॉमन नेम, तेच नेम ॲज इट इज IUPACनं एक्सेप्ट केलेत, म्हणजे त्याच्यामध्ये चेंजेस केलेले नाही, ते आहे तसेच त्यांना IUPACमध्ये तेच ठेवलेले आहेत. नो चेंजेस आर देअर. समजते. मग डायहॅलोजनमध्ये जर कन्सिडर केलं तर बघा आता इथं एक्झाम्पल दिले, तुम्हाला काय दिसते तर बेन्झीन रिंग दिसते, त्याला CH3 दिसतोय. आता बेन्झीन रिंगला जेव्हा नुसता CH3 असतो, म्हणजे समजा हा Cl नाही आहे, फक्त CH3 असेल तर तो असतो टोल्यून. याचं पॅरेंट झाला टोल्यून किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मिथिल बेन्झीन. आणि ह्याला 1 नंबर कन्सिडर केला आणि ह्या पोझिशनला जर आपण 2 नंबर कन्सिडर केला तर 2 नंबरला Cl हा सबस्टिट्युएंट आहे. मग 1, 2 पोझिशन म्हणजे कुठली पोझिशन झाली तुमची, आर्थो पोझिशन झाली. आर्थो पोझिशनला कोण आहे, क्लोरो आहे, आर्थो क्लोरो. आणि ह्या सगळ्याचा पॅरेंट टोल्यून आहे,
त्यामुळे ह्याचं कॉमन नाव येणार आर्थोक्लोरोटोल्यून. आणि ह्या कंपाऊंडचं मग IUPAC नेम जर कन्सिडर केलं तर ह्याचा पॅरेंट येणार टोल्यून आणि आर्थो म्हणजे पोझिशन कुठली 1, 2. ही नेम इज 2-क्लोरोबेन्झीन. समजते? आता समजा दुसरं एक्झाम्पल बघा. ही 1 पोझिशन 2, 3 and 4. सेम CL जेव्हा नसेल तेव्हा ह्याचा पॅरेंट टोल्यून असणार आणि 1, 4 पोझिशन आहे त्यामुळं कॉमन नेममध्ये ही पॅरा पोझिशन येणार. पॅरा पोझिशनला CL आहे म्हणजे पॅराक्लोरो झाला हा टोल्यून कॉमन नेममध्ये. आणि IUPACनं गेलो तर पोझिशन येते 1, 4 आणि जनरली 4 पोझिशन येते. 4 पोझिशनला 4 क्लोरो आणि ओव्हरऑल पॅरेंट येणार ह्याचा टोल्यून. असे हे डायहॅलोजन डेरिव्हेटिव्हशी रिलेटेड ह्याचे नेम्स येतील. ओके. सेम दुसरं एक्झाम्पल दिले बघा. आर्थो डायब्रोमोबेन्झीन. ह्याच्यामध्ये पोझिशन येणार 1, 2 आणि मग ह्याचं नेम येईल 1, 2 डायब्रोमोबेन्झीन. सेम वे 1 आणि 3 पोझिशन येईल जे जनरली मेटा डायक्लोरोबेन्झीन जे कंपाऊंड आहे त्याचा IUPAC नेम येणार 1, 3 डायक्लोरोबेन्झीन. पॅरा डायआयडो जे आहे त्याचं नेम येणार 1, 4 डायआयडोबेन्झीन. हे झालं रिगार्डिंग टू दी डायहॅलोजन डेरिव्हेटिव्स. ट्रायहॅलोजनमध्ये पोझिशन कशा येतात बघा. 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 1, 3 आणि 5. सिमेट्रिकल ट्रायब्रोमोबेन्झीन जे आहे त्याचं IUPAC नेम काय येणार पोझिशन 1, 3 आणि 5. 1, 3, 5 ट्रायब्रोमोबेन्झीन. अशा फॉर्ममध्ये हे ट्रायब्रोमो का आलं तर 3 वेळेला सबस्टिट्युएंट आहे. सबस्टिट्युएंट कुठला आहे तर ब्रोमो हा सबस्टिट्युएंट आहे त्यामुळे ट्रायब्रोमो. आणि ओव्हरऑल सगळ्याचा पॅरेंट बेन्झीनला कन्सिडर केले आपण. सेम त्या टाईपमध्ये जर CL सबस्टिट्युएंट असेल तर पण एक एक्झाम्पल दिले तुम्हाला इथं बघा. CLशी रिलेटेड पोझिशन बघा इथं काय दिले तर 1, 2, 3, 4 म्हणजे ओव्हरऑल हे अनसिमेट्रिकल जाईल. अनसिमेट्रिकल ट्रायक्लोरोबेन्झीन अशा फॉर्ममध्ये जर 3 भागाचे केले तर इक्वली डिस्ट्रीब्युशन होत नाही CLचं. हे अनसिमेट्रिकलमध्ये जाईल आणि पोझिशन येणार तुमच्या 1, 2 आणि 4. ओव्हरऑल 1, 2, 4 ट्रायक्लोरोबेन्झीन हे त्याचं IUPAC नेम येईल. काही काही कंडिशनमध्ये समजा 3ही हॅलोजन डिफरंट असतील. वेगवेगळे 3 हॅलोजन दिले असतील. इथं बघा इथं ब्रोमो दिला, इथं क्लोरो दिला, इथं आयोडो दिला आणि पॅरेंट ह्या सगळ्याचा बेन्झीन येणार. मग अशा केसमध्ये काय करायचं तर ओव्हरऑल ह्याच्यामध्ये मग अल्फाबेटिकल ऑर्डर आपण फॉलो करू शकतो. पोझिशन कशी येईल बघा ह्याच्यामध्ये नंबरिंग 1, 2, 3, 4. ओके. लोअर सबस्टिट्युएंटचा रूल फॉलो करायचा. 1 नंबरला कोण आहे 1 ब्रोमो 2 क्लोरो अँड 4 आयोडो. पोझिशन कशा येणार बघा 1 ब्रोमो 2 क्लोरो 4 आयोडो सगळ्यांचा पॅरेंट येणार बेन्झीन. तर अशा पद्धतीनं ह्याचं IUPAC नोमेनक्लेचर येतं. ओव्हरऑल ह्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. स्ट्रक्चर देतील, प्रिडिक्ट दी नेम असा क्वेश्चन राहतो ह्याच्यामध्ये आणि नोमेनक्लेचर ह्याचं पण सोपं आहे. तर इथंपर्यंतचा पार्ट जो आहे तो व्यवस्थित तुम्ही सर्वांनी स्टडी करायचा आहे. नेक्स्ट लेक्चरला मग आपण ह्याच्या पुढचा पार्ट बघूया. थँक्यू.